रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर श्रोत्यांनो, आपण काल ओबी क्रमांक 251 पर्यंत ऐकलं होतं. आता तिथून पुढे आपण वाचूया. शंकरो नरकायैव कुलाज्ञानानुकुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तो पिण्डोदकक्रियाः मंकुळातया शेखा आणि कुळघातका एरा नरका जाणे आधी देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग वांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष जेथे नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारुखे तेथे कवना तिळोदके कवन अर्पी तरी पितर काय करीती कैसोनी स्वर्गी बसती म्हणून तेही हेती कुळापासी जैसा नखाग्नी व्याळू लागी तो शिखांत व्यापी वेगे देवी अब्रह्म कुळावगे अल्पविजे दोषे रहिता कुलाज्ञानं वर्णसंकरकारके हा उत्सादन्ते जातिधर्मा कुलधर्माश शाश्वताः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुश्रुश्रम् अहोवत महत पापं कर्तु व्यवसिता वयं यदुराज्य सुखलोभेन अनंतु स्वजनमुद्यताः देवा अवधारी आणिक एक ईत घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंशु पावे जेसा घरी आपुला वानविसे बनी लागला तो आणि काही प्रज्वलिला जाळून घाली तेसी या तळा कुळ संगती जे जे लोक वर्धती तेही बाधू पावती निमित्त येणे जे तेसे नाना दोष सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडली याती ठाई मग कल्पांतीही उघडू नाही ऐसने पतन कुळक्षय अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजूनवरी त्रासून उपजे हृदय वज्राचे हे काय की जे अवधारी पा अपेक्षी जे राज्य सुख ज्या लागिते तव क्षणिक ऐसे जाणता ही दोख अवेरुना जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुदले सांग पा काय थे कुले घडले आम्हा यदि माम प्रतिकारम शस्त्रपाणयाः धातराष्ट्रारणे हंतुस्तनसे क्षेमतरम भवेत आता यावरी जे ज्यावे तयापासून हे वरवे जे शस्त्रे सोडून सहावे बाण यांचे तयावरी होई चितुके ते मन नाही वरी निके परियेन कल्मशे चाड नाही ऐसे देखून सकळ अर्जुन आपले कुळा मग म्हणे राजते केवळ निरय भोगू संजय उवाच एकमुक्तात्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थात्वा उपाविशत विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसाः ऐसे ती अवसरी अर्जुना बोलले समरी संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्रते मग अत्यंत उद्वेगला न धरत वृहीवर आला तेथे उडी घातली खाला रथोनिया जैसे राजकमरु पद्यच्युतु सर्वता होयो पहतु कारवी राहू ग्रस्तु प्रभाहीन नातरी महासिद्धी संभ्रमे जीतला तापसो भ्रमे मग आकुळणी कामे दीने खिजे तैसा तो धनुर्धर अत्यंत दुःखे जर्जुर दिसे जेत रहमवरू त्यजिला तेने मग धनुष्य बाण सांडिले न धरता अश्रुपात आले ऐसे एके राया तेथे वर्तले संजय म्हणे आता यावरी तो वैकुंठनाथू
देखुनी सखेद पार्थू कवने परी परमार्थू निरूपिलं ते सवस्तर पुढारी कथा आती सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू. आता ह्या संस्कृत श्लोकांचा आणि प्राकृत भाषेतील श्लोकांचा मराठीत अर्थ वाचते. संकर झाला म्हणजे तो सर्व कुळाला आणि कुळघातकांना हटकून नरकाला नेतो. कारण पिंडदान आणि तर्पणादी क्रिया लुप्त झालेल्यांची पितर पतन पावतात. मग त्या संपूर्ण कुळाला आणि कुळघातकांना दोघांनाही नरकाला जावे लागते. पहा, याप्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात. ज्यावेळी रोज करावयाची धार्मिक कृत्ये बंद पडतात आणि प्रसंगविशेषी करावयाची लोपतात, त्यावेळी कोण कोणाला तिलोदक देणार? असे झाल्यावर पितर काय करणार? स्वर्गात कसे राहणार? म्हणून ते देखील भ्रष्ट कुळापाशी नरकात येतात. ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हा म्हणता पसरते, त्याप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते. कुलक्षय करणाऱ्यांच्या या वर्णसंकर करणाऱ्या दोषांनी शाश्वत अशा जाती धर्माचा आणि कुलधर्माचा नाश होतो. हे जनार्दना, ज्या मनुष्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत त्यांचा निश्चय करून नरकामध्ये वास होतो असे आम्ही ऐकले आहे. अहो, ज्या अर्थी आम्ही राज्यसुखाच्या लोभाने स्वजनांना ठार मारण्यास उद्युक्त आलो आहोत, त्या अर्थी खरोखरच ज्या अर्थी आम्ही राज्यसुखाच्या लोभाने स्वजनांना ठार मारण्यास उद्युक्त झालो आहोत, त्या अर्थी खरोखरच मोठे थोरले पाप करण्याला आम्ही तयार झालो आहोत. देवा ऐक. म्हणजे अर्जुन हा श्रीकृष्णाला सांगत आहे, देवा ऐक. येथे आणखी एक महापातक घडते, ते हे की त्या पतितांच्या संसर्ग दोषाने इतर लोकांचे आचार विचार भ्रष्ट होतात. ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसऱ्या घरांनाही जाळून टाकतो, त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे लोक वागतात ते ह्या संसर्गरूप कारणाने दूषित होतात. अर्जुन म्हणतो, त्याप्रमाणे अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो. त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांती देखील त्याची सुटका होत नाही. कुलक्षयामुळे एवढी अधोगती होते असे अर्जुन पुढे म्हणाला. देवा, ही नाना प्रकारची बोलणी कानाने ऐकतोस, पण अर्जुनपर्यंत तुला शिरसारी येत नाही. ऐक, तू आपले हृदय वज्रासारखे कठोर केलेस काय? ज्या शरीराकरता राज्य सुखाची इच्छा करावयाची ते शरीर तर क्षणभंगूर आहे असे कळतही असता अशा ह्या घडणाऱ्या महापातकांचा त्याग करू नये काय? असा प्रश्न अर्जुन कृष्णाला विचारतो. की हे जे आपलं जे शरीर आहे त्या शरीराकरताच आपण हे युद्ध जिंकून आपल्याला राज्य मिळेल आणि मग त्या राज्यसुखाचा उपभोग घेऊ, असं त्या राज्यसुखाचा उपभोग घ्यायची इच्छा जर करायची असेल तर ते पण जे ते करायचे म्हणजे ते शरीर तर क्षणभंगूर आहे. म्हणजे जरी आपण राज्य मिळवलं तरी हे आपलं शरीर तर राहणार नाही, ते क्षणभंगूर आहे हे माहीत असूनही मग अशा घडणाऱ्या महापातकांचा त्याग करू नये का? हे जे सर्व आपले वाडवडील जमले आहेत त्यांस मारून टाकावे अशा बुद्धीने त्यांकडे पाहिले. ही काही लहान सहान गोष्ट म्हणजे जे पाप आहे आमच्या हातून घडले, तूच सांग. जर हातात शस्त्रे धारण करणारा कौरव प्रतिकार न करणाऱ्या आणि निशस्त्र अशा मला रणामध्ये ठार मारतील तर माझे अधिक कल्याण होईल. म्हणजे हे कौरवांनी युद्धात मला जर मारलं तर त्यामुळे माझं अधिक कल्याण होईल असं अर्जुनाला वाटतं.
आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावे हे चांगले. असे केल्याने जितके दुःख भोगावे लागेल तितके सहन करावे इतकेच काय, पण अशा करण्याने मृत्यूही जरी प्राप्त झाला तथापि तो अधिक चांगला. परंतु हे असे पातक करण्याची आपणास इच्छा नाही. याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हटले की यांचा नाश करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे. संजय म्हणाला, रणामध्ये याप्रमाणे बोलून धनुष्य आणि बाण टाकून शोकाने ज्याचे चित्त व्यापले आहे असा अर्जुन रथाखाली उडी टाकून रथाच्या मागच्या भागाजवळ बसला. संजय असं धृतराष्ट्रांना म्हणाला की आता अर्जुन स्वतःच्या हातातलं शस्त्र आणि बाण खाली पडले आणि आता तो व्यतीत होऊन मागे जाऊन बसला. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला. मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला अनिवार गहिवर आला. मग त्याने रथावरून खाली उडी घातली. ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकाराने निस्तेज होतो, किंवा जसे राहूने ग्रासलेले सूर्य तेजरहित होतो, अथवा महासिद्धीच्या मोहाने पछाडलेला तपस्वी बुडतो आणि मग कामनेच्या तडाख्यात सापडून दीन होतो, त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथांचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुःखाने फार पिडलेला दिसला. मग धनुष्यबाण त्याने टाकून दिले व त्याला रडू आवरेना. संजय म्हणाला, राजा ऐक. तेथे एक अशी गोष्ट घडली. आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील ती आता यापुढे येणारी सविस्तर कथा ऐकाव्यास. आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकाव्यास फार कौतुककारक आहे, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. आता इथून पुढच्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला परमार्थाचा उपदेश करायला चालू करणार आहे. आज आपण ज्ञानेश्वरीचा अध्याय क्रमांक 1 वाचून पूर्ण केलेला आहे. आज अध्याय क्रमांक 2 याच्या 5 ओव्या घेऊया आणि तिथून पुढे उद्या चालू ठेवूया. ज्ञानेश्वरी अध्याय 2. संजय उवाच, तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषिदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. मग संजय म्हणे, राया ते आईके तो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाते करी तुसे. ते कुळ देखुनी समस्त स्नेहे उपनले अद्भुत. ते निद्रवले असे चित्त कवने परी. जैसे लवण झळे झळंबले नातरी अभ्रवाते झाले. तैसे सधीर परी विरमले हृदय थयांसे. म्हणून कृपा आकळीला दिसतसे आती कोमाळीला. जैसा कर्दमी रूपला राजहंसू तया परी तो पांडुकुंभरू महामोहे अति जर्जरू. देखुनी श्री शावंधरू काय बोले. तर संजय म्हणाला धृतराष्ट्राला की करुणेने व्याप्त झालेला, अश्रुपूर्ण आणि व्याकुळ नेत्र झालेल्या आणि विषाद पावलेल्या त्या अर्जुनाला भगवान कृष्ण पुढील वाक्य बोलले. मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला. तो सर्व आप्तसमुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्या योगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल तर ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ हालतात त्याप्रमाणे त्याचे हृदय खंबीर खरे, परंतु त्यावेळी द्रवले. म्हणून मोहाधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून शाळंगधर काय बोलला ते ऐका. तर आजची ज्ञानेश्वरीचं वाचन इथे संपूर्ण होत आहे.
या अध्यायावरून तर पुढं सुरुवात झाली आहे श्रीकृष्णाने परमार्थाचा उपदेश करायला. पण आपल्याही आयुष्यात असं श्रीकृष्णासारखं कोणीतरी सारथी हवं असतं, जे की आपण दिशाहीन झाल्यावर आपल्याला दिशा दाखवली पाहिजे. आपण ह्या पृथ्वीवर काही कारणांसाठी तर आलो आहे. ती कारणे पूर्ण करण्यासाठी, देवाजवळ देवाची भेट होण्यासाठी, परमार्थात लीन होण्यासाठी आपल्याला सारथी हवा. पण ज्याला असा कृष्णासारखा सारथी भेटला तो अर्जुन तर किती भाग्यवान आहे. माझ्या आयुष्यात होता माझा सारथी, माझा दादा. पण तो आता शरीर रूपाने नसला तरी त्याने माझ्यासोबत घालवलेली प्रत्येक क्षण, त्याच्यातून मी जे काही शिकले त्या गोष्टी माझ्यासोबत आयुष्यभर राहतील, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी. सो आता ही ज्ञानेश्वरी आहे माझी सारथी. बघूया. आज मला एक मनात विचार आला की घरातले घरातली माझी माणसं मला म्हटली की तू ऑनलाईन का चालू राहिलायस हे सगळं. तर त्याच्यावर मी त्यांना असं उत्तर दिलं की हे आपण तर घरी स्वतःपुरतं होईल हे वाचणं, पण मी जेव्हा हा व्हिडिओ कोणीतरी बघेल, कधीतरी बघेल, तर त्या निमित्ताने तरी त्या व्यक्तीच्या तेवढ्या ओव्या ऐकून होतील, तेवढंच त्याचं काय पुण्य त्याचं वाढेल. हाच एक केवळ हेतू आहे ह्या गोष्टी मागे. सो सर्वांना रामकृष्ण हरी. थँक्यू.